नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा विद्यानिकेतन प्रवेश बाबतचा आहे। नुकताच स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे, याच्या अगोदरही अनेकांचे निकाल लागलेले आहेत। तर त्या निकालामध्ये एक तुम्ही गोष्ट पाहिली असेल तर त्या ठिकाणी वरच्या बाजूला लिहिलेलं आहे विद्यानिकेतनचा प्रवेश तुम्हाला हवा आहे का। काही जणांच्या निकालपत्रकावरती यस आहे तर काही जणांच्या निकालपत्रकावरती नो आहे। अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना अजून विद्यानिकेतन म्हणजे काय हेच माहिती नाही। अनेकांचे फोन मेसेज येत आहे, सर ह्याची सविस्तर माहिती तुमच्या व्हिडिओमध्ये येऊ द्यात, म्हणून हा व्हिडिओचा कटोप आपण करतोय। व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा देत आहेत त्यात तुम्ही सर्वजण पास झालेला आहे, पात्र झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची निवड तुम्हाला विद्यानिकेतनला होते। तर विद्यानिकेतन म्हणजे काय, जसं की तुम्ही इयत्ता 5वी शिकत असताना तुम्ही नवोदय परीक्षा देतात, नवोदय परीक्षेमध्ये तुमची निवड होते आणि तुमचं सर्व शिक्षण 6वी पासून 12वी पर्यंत केंद्र सरकारकडून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिलं जातं। त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळाकडून तुम्हाला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या विद्यानिकेतन शाळेची, पब्लिक स्कूल शाळेची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि या शाळेमध्ये तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झाल्यानंतर ठराविक मार्क्स मेरिटनुसार तुम्हाला काय केलं जातं, तुमची निवड त्या ठिकाणी केली जाते आणि तुमचं सर्व शिक्षण 6वी पासून 12वी पर्यंत याही शाळेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळतं। पण नवोदय शिक्षण हे सीबीएसईच्या लेवलचं शिक्षण असतं आणि विद्यानिकेतनचं शिक्षण हे स्टेट गव्हर्नमेंटचं शिक्षण असतं, सेमीचं शिक्षण मिळतं। मग याला काय क्रायटेरिया काय आहे, तर तो विद्यार्थी इयत्ता 5वीत शिकत असावा, त्याने इयत्ता 5वीतील स्कॉलरशिप परीक्षा दिलेली असावी, तो पात्र झालेला असावा आणि त्या सर्व पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यानिकेतन प्रवेश यादीमध्ये त्याचे नाव आलेलं असावं। त्यानंतर तुम्ही जाऊन प्रत्यक्षरित्या जाऊन त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा ऍडमिशन घेऊ शकता। आता याचा फायदा असा की जे गोरगरीब सामान्य वर्गातील मुलं आहेत, ग्रामीण स्तरावरची तळागाळातील मुलं आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं खुलं व्हावी, त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं, फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण मिळावं, यासाठी शासनानं या विद्यालयांची स्थापना केलेली आहे। तर ही 3 प्रकारची विद्यालये असतात, यामध्ये शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन, अशा 3 प्रकारच्या शाळांची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। मग यामध्ये शाळा कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर जवळजवळ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या शाळा तुम्हाला पाहायला मिळतात। मग एक जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, धुळे या ठिकाणी पण विद्यानिकेतनची स्थापना करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला केळापूर या ठिकाणी हे विद्यालय पाहायला मिळतं आणि सातारा जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये पुसेगाव या ठिकाणी हे विद्यालय आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मिळतं। कोरोनाच्या काळात थोडंसं या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात होत्या, पण दिवसेंदिवस या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत चाललेली आहे, शिक्षणाचा दर्जा सुधारत चाललेला आहे आणि अनेक विद्यार्थी या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतात। त्यामुळं आता म्हणा सर आम्ही परीक्षा दिलेली आहे पण आमच्या निकालपत्रकात त्या ठिकाणी नो असा ऑप्शन आहे, त्यामुळे तुमचं त्या यादीमध्ये नाव येऊ शकत नाही। हा व्हिडिओ आता झालेल्या परीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहेच, पण इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत 5वी मध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे। कारण इथून पुढच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जर विद्यानिकेतनचा प्रवेश नवोदयचं सिलेक्शन नाही झालं, आपल्याला नवोदयच्या धर्तीवर चांगलं शिक्षण मिळवायचं असेल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट, विचार करा एखादा विद्यार्थी एखाद्या इयत्तेतलं शिक्षण घेत असताना आपण जर त्याचा वार्षिक खर्च जर काढला, ढोबळ खर्च काढला, तर खाण्यापिण्यावरती महिन्याचा खर्च 2-2.5 हजार रुपये होतोय, राहण्याचा खर्च त्याचा 2-2.5 हजार रुपये होतोय, इतर खर्च 1000 रुपये होतोय। मग एक सरासरी एका विद्यार्थ्याचा 6 ते 7 हजार रुपये कसाही खर्च या ठिकाणी होत असतो। 10 महिने शाळा पकडली तर 7-10 70 ते 80 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याचे कुठलेही खर्चच करावा लागणार आहे। कुठल्याही निवास शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतला तर लाखाच्या घरात तुम्हाला फीज आकारावी लागते आणि त्या सारखं दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला मिळत नाही। ते शिक्षण तुम्हाला हवं असेल तर नवोदयच्या खालोखाल विद्यानिकेतन ही शाळा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे।
आता या शाळेमध्ये प्रवेश कोण घेऊ शकतो? फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश आहे, मुलींना या शाळेमध्ये प्रवेश नाही. फक्त विद्यार्थी, मुलगा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा जेंडर सिलेक्ट करणार आहे, जेव्हा तुम्ही आता फॉर्म हिची परीक्षा काय वेगळी नसते, स्कॉलरशिपच्या निकालावरतीच पात्र उमेदवाराचीच त्या ठिकाणी निवड केली जाते. पण फॉर्म भरत असताना इतकी काळजी घ्यायची, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जेंडर असणार आहे, ते जेंडर तुम्ही व्यवस्थित भरलं पाहिजे. मेल फिमेलचा ऑप्शन आहे, जर तुम्ही मेल भरलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते ऑप्शन दिसणार आहे. विद्यानिकेतन पब्लिक स्कूल प्रवेश हवा आहे का, विद्यानिकेतनचा प्रवेश हवा आहे का, आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, तो येस किंवा नो यापैकी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. आणि तुम्हाला हवा असेल जायचं का नाही तो नंतरचा विषय, पहिल्यांदा पास तर व्हा, निवड यादीत तर नाव येऊ द्यात, मग तो घालायचं का जायचं का नाही जायचं हा तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे यस हा ऑप्शन प्रत्येक विद्यार्थ्यांनी निवडावा. आणि त्यानंतर निवडल्यानंतर जेव्हा तुमचा निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय होईल, त्या यादीमध्ये तुमचं नाव येईल. यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जे विद्यानिकेतन स्कूल आहे त्या स्कूलमध्ये जाऊन तुमची जी कागदपत्राची असणारी पडताळणी करून तुमचा प्रवेश त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने आहे. त्यामुळे 70-80 हजार रुपये घालून तुम्हाला इतर कुठल्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळणार नाही, कारण या शाळेचा सर्व कार्यभार हा शिक्षण मंडळाकडून, गट विकास, गट शिक्षणाधिकारी, जे शिक्षण क्षेत्रातले अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत अतिशय उत्कृष्टरित्या चालवला जातो. आणि शाळेमध्ये असणार तिथलं वातावरण, तिथलं असणारे सुखसुविधा ह्या तुम्हाला इतर शाळांच्या मानानं तुम्हाला चांगल्या पागायला भेटतील. त्यामुळं जे विद्यार्थी इथून पुढं स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत आणि ज्यांना नवोदयच्या सारखंच शिक्षण मिळायचं असेल तर तुम्ही विद्यानिकेतन प्रवेश हवा आहे असं फॉर्म भरताना तुम्ही लिहिलं पाहिजे, तिथं त्या ठिकाणी तुम्ही सबमिट केलं पाहिजे. आता ह्याची काळजी प्रत्येक पालकांनी खास करून घ्यायची आहे. आणि शिक्षकांनी फॉर्म भरत असताना त्या संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्या. अनेक शिक्षक फॉर्म आपल्या मनानं भरतात आणि त्या ठिकाणी आपल्याला माहितीच नसतं हे विद्यानिकेतन काय प्रकार आहे, आणि त्या ठिकाणी नो म्हणून आपण काय करतो, फॉर्म भरला जातो आणि त्या ठिकाणी त्या एखाद्या गरीब मुलाचं उद्या भवितव्यपणा लावणार आहे आपण, त्याला ती संधीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मग इथं श्रीमंत गरीब हा असा भेदभाव न करता प्रत्येकाने काय करा, फॉर्म भरून ठेव. हे यादीत नाव तरी येऊ द्यात, जायचं का नाही तो नंतरचा विषय आहे. प्रत्येकाने येस नो हा ऑप्शन असेल तर येस करून टाका. खास करून विद्यार्थ्यांनी, मुलींसाठी हा ऑप्शन येणारच नाही. त्यामुळं नक्कीच मी जास्त काय आज माहिती तुम्हाला सांगणार नाही, पण विद्यानिकेतन म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा. आणि ज्यांनी तुमच्या फॉर्म मध्ये येस हा ऑप्शन निवडलाय त्यांनीही आपल्या कमेंट करा. आणि जे विद्यार्थी येस करून पात्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं त्या असणाऱ्या विद्यानिकेतन प्रवेश यादीमध्ये येणारच आहेत. पण इथून पुढच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्या. आणि नक्कीच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला फायदेशीर ठरला असेल, माहितीपर वाटला असेल तर एकदा लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत ज्या पालकांनी, ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, अरे सामान्य आपल्या ग्रामीण पातळीवरचा साताऱ्याचा गावठी भाषेतला असणारा आपला चॅनल आहे, तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत माहिती पोहोचवण्याचा चॅनल आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करवीर, जय शिवराय.